नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यानंतर आता नाशिकमध्ये तापमानात घट होत असून गुलाबी थंडी जी आहे ती नाशिककरांना अनुभवायला मिळते आहे। नाशिकमध्ये थंडीचं आगमन जे आहे ते झालेलं आहे आणि हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळावी यासाठी नागरिक जे आहेत ते कसरतीसाठी बाहेर पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिक शहरातील अनेक जे मैदानं आहेत ते आपल्याला सकाळच्या सुमारास व्यायामासाठी, कसरतीसाठी, त्याचबरोबर मॉर्निंग वॉकसाठी आपल्याला गर्दीनं भरल्याचं पाहायला मिळते। शहरातीलच आपण अनंत कान्हेरे मैदानावर आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर सकाळी आपल्याला या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी जी आहे ती या ठिकाणी या मैदानावरती पाहायला मिळते, ज्या जॉगिंग ट्रॅकवरती पाहायला मिळते। खरं तर हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता मिळणे आवश्यक असते आणि त्यासाठी अनेक नागरिक जे आहेत ते कसरतीसाठी बाहेर पडत असतात। आपण जर बघितलं तर गुलाबी थंडीतील सगळ्याच वयोगटातील नागरिक जे आहेत ते आता कसरतीसाठी बाहेर पडल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसानंतर आता थंडीचं आगमन जे आहे ते कुठेतरी एकंदरीतच आपल्याला झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मॉर्निंग वॉक असेल, त्याचबरोबर इतर खेळ असतील, मैदानी खेळासाठी देखील नागरिक जे आहेत ते बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय। लहान मुलांसह सगळेच जे वयोगटातील नागरिक आहेत ते आपल्याला व्यायामासाठी एकंदरीतच हिवाळ्यामध्ये बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय आणि आणखी अशाच पद्धतीचा जर पारा घसरत राहिला तर नाशिककरांना अशाच पद्धतीची थंडी जी आहे ती अनुभवायला मिळू शकते। कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह पवन अवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।